नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता डॉक्टर अर्जुन आणि चैतन्य यांना म्हणतात, सकाळपासून वान आलेच नाहीये, त्यामुळे इथे भरपूर सारा कचरा आहे आणि या सगळ्यामध्ये शोधणं खूप कठीण आहे. तर चैतन्य आता म्हणू लागतो की त्या सॅम्पलवरून डॉक्टर आपल्याला हे शोधता येईल का की तो केस म्हणजे ते सॅम्पल नक्की कोणाचा आहे. तर डॉक्टर म्हणतात नाही, आपण फक्त हे शोधू शकतो की हे डीएनए सॅम्पल कोणाशी मॅच होत आहे. त्यामुळे आपण फक्त डीएनए टेस्ट सॅम्पल हे कोणाशी मॅच होतं हे बघू शकतो, पण ते सॅम्पल कोणाचं आहे हे मात्र नाही कळू शकत. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, ते सॅम्पल जरी आपल्याला मिळालं तरी त्याचा काहीच उपयोग नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही, आज ना उद्या त्या सॅम्पलचा खरंच खूप उपयोग होणार आहे, कारण त्या सॅम्पलवरच बऱ्याच लोकांची आयुष्य अवलंबून आहे. आणि खरं सांगू का, तर खरी तन्वी जर जिवंत असेल तर खरी तन्वी मिळाली तर त्या सॅम्पलचा आपल्याला उपयोग होणारच आहे. तर आता अर्जुनच हे बोलणं चैतन्यालाही पटत असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रियाचे नाकी 9 आलेले असतात. तर आता प्रिया कल्पना ताईंना म्हणते, आई, बाजारात विकतचे मसाले मिळतात ना, मग आपण घरी का बनवतोय. तर कल्पनात ताई म्हणतात, बाजारात मिळतात, परंतु पूर्णाईंना फक्त घरचाच मसाला आवडतो. तर प्रिया म्हणते, पण चव तर सारखीच असते ना. तर विमल म्हणते, नाही, चव सारखीच कशी असेल, घरच्या मसाल्याची चव काही वेगळीच असते, हो की नाही वहिनी. कल्पनाई म्हणतात, हो, अगदी खरं आहे. इथे मात्र प्रिया खूप वैतागलेली असते. तर दुसरीकडे सायलीच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. सायलीला या सगळ्याचे विचार चालू असताना काय करावं काहीच कळत नसतं. प्रिया सायलीकडे पाहते तर सायली याच विचारात हरवून गेलेली असते. आता सायली कुसुमताईंना फोन करायला घेते. सायली म्हणते, कशी आहेस कुसुमताई. हो, तुला खूप ऑर्डर आहेत आणि म्हणून तुला फोन करता येत नाही ना, पण म्हटलं मीच फोन करावा. किती दिवस झाले आपलं बोलणंच झालं नाहीये, हो ना. कशी आहेस तू. मी पण बरी आहे. आणि हो, काही नाही, सहजच फोन केला होता. आम्ही आश्रमात आलो त्यावेळी तू नव्हतीस, परंतु त्यानंतर तू आश्रमात आलीस त्यावेळी मात्र मधुभाऊने तुला सगळं काही सांगून ठेवलं होतं. माझ्यासोबत अजून 2-3 मुली आश्रमात होत्या, म्हणजे बघ ना, मला त्यांची नाव माहिती आहे. तरी सुद्धा मी तुला विचारते, शिवानी, प्रज्ञा आणि ज्योती, हो ना, या 3 मुली होत्या ना माझ्यासोबत. आणि त्यातील ज्योती सतत आजारी असायची. तिच्यावर खूप उपचार केले, परंतु उपचार करू नये, शेवटी ती गेलीच. आणि या गोष्टीचा मधुभाऊनी खूप त्रास करून घेतला होता ना, बरोबर ना. तर आता सायली म्हणते, काही नाही, सहजच तुला विचारते. तर इकडे प्रिया सायलीच बोलणं ऐकत असते. तर आता सायली कुसुमताईंना म्हणते, कारण माझ्याबरोबर या तिघींच्या सुद्धा गाठोडी सापडत नाहीयेत. आता सायलीच हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो. रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. इथे सायली कुसुमताईशी बोलत असते. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, बाप रे, आता सायलीचे विचार त्या गाठोड्यांपर्यंत पोहोचत आहेत. आता सायलीने एका गाठोड्याचा हिशोब लावला ना, तर सायलीच तन्वी आहे. आणि हे सगळ्यांना कळायला कितीसा वेळ लागेल. आता इथे मात्र सायलीच्या फोनवरच बोलणं चालू असतं आणि प्रिया किचनमध्ये काम करत असते आणि त्याचं सायलीच्या पायावरची जन्मखून प्रियाला दिसते. तर आता ती जन्मखून पाहिल्यानंतर प्रिया मनाशीच म्हणते, सायलीच्या पायावरची ही जन्मखून, बाप रे, अजूनपर्यंत सायलीला माहीत नाहीये की तन्वीच्या पायावर असं तुळशीपत्राची खून आहे. ती जर माहीत असतं तर अख्ख्या जगाला आताच कळालं असतं की हीच तन्वीच किल्लेदार आहे. आणि जर सगळ्यांसमोर सत्य आलं तर मग मी मात्र 2 मिनिटसुद्धा या घरात टिकू शकले नसते. नाही, आता मला काहीतरी करायला व काहीही करून मला आता मार्ग काढावाच लागेल, कारण आता हे प्रकरण माझ्या गळ्याशी येऊन पोहोचलं आहे. प्रिया आता घाबरून गेलेली असते. तिच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. तर इकडे सायली
कुसुमताईंशी बोलत सगळ्या गोष्टींचे खुलासेकरण याचा प्रयत्न करत असते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य लॅबच्या बाहेर असणारा सगळा कचरा, तिथे असणाऱ्या कचरापेटीतील सगळ्या कचऱ्यामध्ये आता सॅम्पल शोधत असतात. आता डॉक्टर त्या कर्मचाऱ्यांना विचारतात, अरे तू नक्की लॅबचा कचरा कुठल्या डस्टबिनमध्ये टाकलायस हे तुला आठवते का? तर तो कर्मचारी म्हणतो, नाही हो सर, तेवढं मला आठवत नाही, कारण सगळा कचरा मीच या डस्टबिनमध्ये येऊन टाकतो ना, त्यामुळे कुठला कचरा कुठला डस्टबिनमध्ये टाकला हे मला आठवतही नाहीये. तर आता अर्जुन त्यांच्यासोबत डॉक्टरही आता लॅबमधला त्या सगळ्या कचऱ्याचा शोध घेत असतात. त्यातून त्यांना प्रियाचा सॅम्पल शोधून काढायचं असतं. तर आता एक डस्टबिन पूर्ण शोधून झालेलं असतं, परंतु हाती काही प्रियाच सॅम्पल लागलेलं नसतं. तर आता अर्जुन या सगळ्या गोष्टीचा शोध घेत असतो. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन मला नाही वाटत की आपल्या हाती ते सॅम्पल लागेल, प्लीज आपण हा नाद सोडलेलाच बरा. अर्जुन म्हणतो, नाही, ज्या अर्थी ते सॅम्पल प्रतिमाहत्यांशी मॅच केलं जात होतं त्या अर्थी ते सॅम्पल आपल्या हाती लागणं गरजेचं आहे. चैतन्य, अरे ते सॅम्पल जर आपल्याला मिळालं तर आपल्याला हे सत्य कळालं असतं की खरंच ते सॅम्पल प्रतिमाह आत्यांच्या सॅम्पलसोबत मॅच होते का, की प्रियाने आपली दिशाभूल करण्यासाठी दुसरंच कोणातरी सॅम्पल इथे आणून दिला आहे. तर चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, पण हे तर तिच्यासाठी सहज सोप आहे, ती कधीही करू शकते आणि कदाचित ती प्रतिमाहत्यांकडूनही घेऊ शकते. अर्जुन म्हणतो, शंकेच निरासन आपण आत्ताच करूया, आपण एक काम करूया, आत्ताच प्रतिमाहत्यांना फोन करूया. असं म्हणत आता अर्जुन प्रतिमाहत्यांना फोन करतो. प्रतिमा हत्या पाहतात तर अर्जुनचा फोन असतो. प्रतिमा आत्या फोन उचलतात आणि म्हणतात, बोल अर्जुन, कसा आहेस, सगळं काही ठीक आहे ना? तर अर्जुन म्हणतो, हो सगळं ठीक आहे, पण मला सांग प्रतिमा, आत्या मागच्या 2 दिवसात तन्वी घरी आली होती का? तर आता प्रतिमा आत्या आठवतात आणि म्हणूनच तन्वी घरी तर आली नव्हती. पण असं म्हणत घडलेला सर्व प्रकार त्या अर्जुनला सांगू लागतात, कारण 2 दिवसापूर्वी प्रियाने एका हॉस्पिटल जवळच प्रतिमा आत्यांना भेटायला बोलावलेलं असतं. प्रतिमा येण्या अगोदर प्रिया तिथे पोहोचलेली असते आणि प्रिया प्रतिमा त्यांची वाट पाहत असते. प्रिय म्हणू लागते, एकीकडे मला सायली आणि अर्जुन नक्की DNA सॅम्पल कुठे द्यायला गेले याचा शोध घ्यायचा आहे आणि ही प्रतिमा अजून आली नाहीये. त्यावेळी प्रतिमा आत्या रिक्षा करून तिथे आलेले असतात. प्रतिमा आत्या प्रियाला म्हणतात, तन्वी अग, तू मला आज खास इथे का बोलावलेस? त्यावेळी प्रिया म्हणते, काही नाही गाई, आज मी गणपती मंदिरात गेले होते ना, म्हणून प्रसाद घेऊन आले. बाबांना तिथली काजू बर्फी भरपूर आवडते ना, मग हे बघ गणपती बाप्पाचा प्रसाद आणि ही काजू बर्फी घेऊन आली आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मग असं विषय विशेष का? तर प्रिया म्हणते, काही नाही, सहजच हिरवी घरची काम असतात ना, मग त्यातून मला बाहेर पडताच येत नाही, परंतु आज वेळ मिळाला मग बाहेर पडली आणि म्हटलं काय करायचं, तर गणपती मंदिरात जाऊन आली आणि तुमच्यासाठी प्रसादही घेऊन आली. आई, हा प्रसाद बाबांना देशील ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो नक्की देईन. तर आता प्रिया म्हणते, जा मग आई, तू आता घरी जा, कारण आता मला अश्विन इथे भेटायला येणार आहे ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, इथे? तर प्रिया नाटक करत म्हणते, हो म्हणजे आज त्याची हॉस्पिटल व्हिजिट आहे ना, मग तो इथे येणार आहे, तू जा ना. प्रतिमा आत्या म्हणतात, अग तन्वी, पण तू मला एवढ्यासाठीच इथे बोलावलं होतस का? तर आता प्रिया म्हणते, अग आई, असं म्हणत ती रिक्षा बोलावते आणि प्रतिमा आत्यांना तिथून पाठवून देते. तर प्रतिमा आता घडलेला सर्व प्रकार अर्जुनला सांगत पुढे म्हणतात, अर्जुन, हे सगळं काही असं घडलं होतं, परंतु तन्वीच्या वागण्यावर मला संशय येत होता. पण तिने काजू बर्फी आणली होती ना, ती मंदिराच्या बाहेरचीच होती, कारण यांनी खाल्ल्यावर चव लगेच ओळखली. पण तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे मात्र कोणालाच काही कळालं नाही. तर प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, पण अर्जुन, तू का विचारतोयस, काही झालंय का? तर
अर्जुन म्हणतो नाही नाही काही नाही मी तुला नंतर फोन करेन असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या डोक्यात अजूनही तेच विचार असतात. काही करून सायलीला त्रास द्यावा, सायलीच्या पायावर असणारी जन्मखून कधीच कोणाला दिसू नये यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. यासाठी प्रियाचा प्लॅन चालू असतो. प्रिया घाबरतच म्हणते सायलीच्या पायावरची जन्म खूनर कोणाला दिसली तर मला गळखास बसेल, पण मी काय करू आता असं म्हणत प्रिया त्याच गोष्टीच्या विचारात असते. आता सायलीसुद्धा किचनमध्ये आपली काम करत असते आणि त्याचवेळी प्रियाचा लक्ष तव्याकडे जातो. आता गरम तवा जर आपण सायलीच्या पायाखाली ठेवला आणि सायलीचा पाय त्यावर पडला तर नक्कीच सायलीच्या पायावरची जन्मखून कायमची नष्ट होऊ शकते. हा प्लॅन प्रियाच्या डोक्यात असतो. आता सायली आपलं काम करत टेबलवर बसलेली असते. आता ती आपलं काम करत असते तर त्याचवेळी प्रिया आवाज देत म्हणते सायली अगं मला जरा ते छोट भांड देतेस का. तर आता सायली ते भांड देण्यासाठी उठते तर त्या अगोदरच प्रियाने सायलीचा पाय पोळावा, तिच्या पायाला भाजावं यासाठी तो गरम तवा रिकामी करत खाली ठेवलेला असतो. आता सायली तू गरम तवा खाली आहे हे तिला काहीच माहीत नसतं. प्रियाने जे पातेल द्यायला सांगितलेलं असतं तेच पातेल देण्यासाठी सायली त्या ठिकाणी येते आणि नेमका ज्या पायावर डाग असतो, ज्या पायावर जन्मखून असते, तोच पाय त्या तव्यावर पडतो. सायली मोठ्यानेच ओरडते आई. तर त्याचवेळी कल्पनाताई आणि विमल दोघेही किचनमध्येच येत असतात. दोघेही घाबरतात पाहतात तर सायलीचा पाय जास्तच वादलेला असतो. कल्पनाताई आणि विमल सायलीला खुर्चीवर बसवतात. पाय पाहतात तर पाय खूप भाजलेला असतो आणि ज्या ठिकाणी जन्मखून असते तीच नष्ट झालेली असते. ते पाहून प्रिया खुश होते पण घाबरल्याच नाटक करते आणि म्हणू लागते बापरे किती भाजले, तुला थांब मी तुला पाणी देते असं म्हणती. सायलीला पाणी देते आणि म्हणू लागते सायली अग किती हवेंद्रेपणा, तुला बघून चालता येत नाही का. तर कल्पनात ताई प्रियाला ओरडतात आणि म्हणू लागतात तन्वी अगं तुला कळतं का तू काय करतेस. गरम तवा असं कोणी खाली ठेवतं का. तर प्रिया म्हणते आई अग मी मुद्दामच खाली ठेवला होता, मी जर वरती ठेवला आणि चुकून कोणाचा हात पडला असता तर म्हणून म्हटलं खाली ठेवावा, पण असं होईल असं वाटलं नव्हतं. बापरे खरंच सॉरी. कल्पना ताई म्हणतात तन्वी आता तू गप्प बस आणि हो बघत काय बसलीस, तू ज्या अश्विनला फोन कर आणि विमल तू सायलीला पाणी घेऊन ये, मी अर्जुनला फोन करते असं म्हणत कल्पनाताई अर्जुनला फोन करण्यासाठी तिथून निघून जातात. इथे प्रिया मनाशीच म्हणते सायली अगं तुझी जन्मखून आता आयुष्यभर कधीच कोणाला दिसणार नाही, कारण ती कायमची नष्ट झाली आहे. तू आता आयुष्यात कधीच सिद्ध करू शकणार नाही की तूच खरी तन्वी किल्लेदार आहेस. प्रिया खूप खुश असते. इथे मात्र सायलीला खूप त्रास होत असतो. सायलीला खूप जळजळ होत असते. तर विमलताई आता सायलीसाठी पाणी घेऊन येतात आणि त्या थंड पाण्यामध्ये सायलीला पाय ठेवायला सांगतात. पण सायलीला खूप त्रास होत असतो कारण एवढा गरम तवा आणि पायाची ती स्किन पूर्णपणे भाजलेली असते. त्यामुळे सायलीला खूप त्रास होतो आणि हे पाहून विमलताई तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य सॅम्पल शोधण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु अजूनपर्यंत सॅम्पल ही मिळालेलं नसतं. आता त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. दोघंही खूप सॅम्पल शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी अर्जुनला कल्पना ताईंचा फोन येतो. अर्जुन म्हणतो मम्मा का फोन करते, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही. तर कल्पनाताई म्हणतात हा अर्जुन फोन का उचलत नाहीये. तर दुसरीकडे अर्जुन कल्पनाईंचा फोन कट करतो आणि पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतो. आता अर्जुन डॉक्टर विचारे यांना म्हणतो मला सांगा एकाच व्यक्तीचे जर तुमच्याकडे 2 केस आले तर ते ओळखता येतील का, म्हणजे ते 100 मॅच होतीलच, परंतु ते कसं ओळखता येईल. तर आता डॉक्टर म्हणतात जर एकाच व्यक्तीचे दोन्ही केस असतील तर ते 100 मॅच होतात.
तर आता अर्जुन म्हणतो, मग मला सांगा, जर आईचा आणि मुलीचा केस असेल तर तो कसा ओळखता येतं? तर डॉक्टर म्हणतात की आई आणि मुलीच्या केस म्हणजे आई आणि मुलीच्या DNA सॅम्पल हे 100 मॅच होत नसतं, तर ते 50% मॅच होत असतं. कारण आईकडून मुलीला फक्त 50% DNA आलेले असतात. त्यामुळे आई आणि मुलीची DNA टेस्ट केली तर ती 50% खरी ठरते. पण जर 100 ही DNA टेस्ट मॅच झाली तर हे सिद्ध होतं की ते दोन्ही सॅम्पल हे एकाच व्यक्तीचे असू शकतात. अर्थातच मेडिकल क्षेत्रात सुद्धा काही गोष्टी अपवाद असतातच, पण जर त्या मुलीने आणून दिलेलं सॅम्पल मी जर चेक केलं असतं तर मी तुम्हाला नक्कीच त्याचे खरे रिपोर्ट देऊ शकतो असतो. हो, पण आता ते सॅम्पल मिळत नाहीये ना. जर ते सॅम्पल मिळालं असतं तर आपल्याला हे कळालं असतं की ते सॅम्पल प्रतिमांच्या सॅम्पलसोबत मॅच होतेय की 50%. असं म्हणत अर्जुन आता डॉक्टर यांच्यामध्ये चर्चा चालू असते. तर अर्जुन डॉक्टर यांना म्हणतो, यावरून एक गोष्ट लक्षात आली असते की प्रियाने खरंच प्रतिमा हत्यांचा केस आणला आहे की दुसऱ्या कोणाचा. तर चैतन्य म्हणतो, मला वाटते की 100-50% याबद्दल प्रियाला काही माहीत नसणार, परंतु ज्या अर्थी ती प्रतिमा हत्याला भेटली त्या अर्थी नक्कीच ती प्रतिमा आत्यांचा सॅम्पल इथे घेऊन आली असावी. तर अर्जुन म्हणतो, नाही, मला असं वाटत नाही, कारण प्रतिमा हत्याने जे आता सांगितलं त्यावरून त्यांची भेट अशी झाली की त्यामध्ये ती सॅम्पल घेऊन आली असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे हे नक्कीच सॅम्पल तन्वीच असू शकतं. चैतन्य येऊन आपण त्या सॅम्पलवरच येत आहोत, त्यामुळे आपल्याला ते सॅम्पल मिळणं खूप गरजेचं आहे. काही करून आता ते सॅम्पल शोधायलाच जावं. जोपर्यंत ते सॅम्पल मिळत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. असं म्हणत आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता आपण सॅम्पल शोधायचंच. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे. तर अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, बरं डॉक्टर, त्या सॅम्पलवर अजून काही क्रॉस मार्कच्या व्यतिरिक्त काही लिहिलं होतं का? तर डॉक्टर म्हणतात, 1 मिनिट, मी नवाद यांना फोन करून विचारतो. असं म्हणत डॉक्टर आता नवाद यांना फोन करायला घेतात. तर इकडे अर्जुनला मात्र सतत कल्पना ताईंचे फोन येत असतात. अर्जुन म्हणतो, मम्मा का फोन करते असूद, मी नंतर बोलेन. असं म्हणत अर्जुन काही कल्पना ताईंचा फोन उचलत नाही. तर आता डॉक्टर नवोदमशी बोलतात आणि अर्जुनला म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. आताच नवादे यांच्याशी माझं बोलणं झालं. नवादे म्हणाले की त्याच्यावर क्रॉस मार्क तर केलेली होती, वर त्यावर प्रिया असं नावही दिलेलं होतं आणि डू नॉट यूज दिस ही चीट लावलेली होती. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आता अर्जुन डॉक्टर, त्यांचे कर्मचारी आणि चैतन्य सर्वच जण आता त्या सॅम्पलचा शोध घेत असतात. इकडे मात्र कल्पनाताई सतत अर्जुनला फोन करत असतात आणि ते शेवटी सॅम्पल अर्जुनच्या हाती लागतं. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, सापडलं, कारण प्रिया नावात सॅम्पल आणि त्यावर वर डू नॉट यूज दिस असंही लिहिलेलं असतं. आणि आता ते सॅम्पल हाती लागताच अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, आपलं काम झालं. तर डॉक्टर खुश होत अर्जुनला म्हणतात, बरं झालं सापडलं, नाही तर आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काहीतरी घडलं याचं मला खरंच खूप टेन्शन आलं होतं. बरं सुभेदार, आता मला सांगा की हे सॅम्पल नक्की कोणाच्या सॅम्पलशी मॅच करायला हवं, किंवा तुम्हाला या सॅम्पलची दुसरी कोणती टेस्ट करून हवी आहे का? तर आता अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे तुम्ही म्हणालात की जर टेस्ट केलं तर कळू शकत की हे सॅम्पल कोणाचं आहे. तर आता डॉक्टर म्हणतात की हो, परंतु याच व्यक्तीचा दुसरा केसही मिळणं गरजेचं आहे. तर अर्जुन म्हणतो, आता तरी मला ते शक्य नाहीये, पण नक्कीच मी ही गोष्ट शक्य करेन. आता अर्जुनला सतत कल्पना ताईंचा फोन येत असतो. अर्जुन म्हणतो, मम्मा का सतत फोन करते, आणि म्हणूनच अर्जुन फोन उचलतो. आणि ज्यावेळी अर्जुन ती बातमी ऐकतो त्यावेळी त्याला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? आणि अर्जुन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळत अश्विन घरी आलेला असतो. तो सायलीला चेक करत असतो आणि सायलीचा पाय पाहत तो म्हणू लागतो, वहिनी,
अगं तळपायाची स्किन खूपच चळाली आहे, पण हो आता मी ही क्रीम लावून देतोय, पण उद्यापासून दर 3 तासांनी ही क्रीम पायाला लावायची आहे. तुला हळूहळू बरं वाटेल आणि हो चळचळसुद्धा कमी होईल. आणि हो वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, तोपर्यंत जमिनीला पाय लावू नकोस. तर कल्पनाई म्हणतात, बरं अश्विन, पण ही जखम बरी व्हायला अजून किती दिवस जातील? तर अश्विन म्हणतो, खूप दिवस जातील, कारण भाजलेली स्किन आहे, त्यामुळे ही स्किन बरी व्हायला थोडे दिवस तर नक्कीच जातील. आता प्रिया नाटक करत म्हणते, ही सगळी माझीच चूक आहे सायली. खरंच सॉरी, कारण मीच तो तवा खाली ठेवला होता. मला असं वाटलं की जर मी ओट्यावरच ठेवला तर चुकून कोणाचा तरी हात लागेल आणि हात बाजेचेल, म्हणून मी खाली ठेवला आणि नेमका तुझा त्यावर पाय पडला सायली. खरंच सॉरी, माझ्यामुळे आज तुला त्रास होतोय ना, असं म्हणत प्रिया नाटक करत असते. परंतु सर्वच जण प्रियाच्या या नाटकांकडे दुर्लक्ष करतात. तर सायली म्हणते, ठीक आहे, मी सुद्धा माझ्या विचारात होते, त्यामुळे माझा काही लक्ष नव्हता, पण तसंही तापलेला तवा असा कोणी जमिनीवर ठेवत नाही, त्यामुळे माझ्या डोक्यात हा विचार आलाच नाही. त्याचवेळी धावत पळत अर्जुनही खरी आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बायको काय झालंय, दाखव ना, किती भाजले पाय, असं म्हणत आता अर्जुन सायलीचा पाय पाहतो. त्यावेळी अर्जुन खूप घाबरतो आणि म्हणू लागतो, किती भाजले बघ ना. अश्विन, आपण एक काम करूया, हिला हॉस्पिटललाच ॲडमिट करूया. अश्विन म्हणतो, नाही दादा, तिची काहीही गरज नाहीये. सायली म्हणते, अहो मला फक्त भाजलंय आणि तुम्ही काय बोलताय? अर्जुन म्हणतो, भाजले, अगं बघ काय झालीये, ते अवस्था पाहायची. तर सायली म्हणते, अहो होईल ना. बरं. तर अश्विन म्हणतो, दादा मी आत्ताच क्रीम लावून दिली आहे, नको काळजी करू. सायली म्हणते, हो अश्विन भाऊजींनी मला क्रीम लावून दिली आहे, त्यामुळे नका एवढा विचार करू. अर्जुन म्हणतो, नाही बायको, आता तू फक्त आराम करायचा आहे. आणि हो, तुला बघून चालता आलं नाही का? बघ ना किती पाय भाजला आहे, आता ह्या पायाची जखम कधी बरी होईल? तर अश्विन म्हणतो, दादा काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तिने कम्प्लिटली आराम करायला हवा, जमिनीवर पाय टेकवायचा नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यातही पाय टाकायचा नाहीये. तर आता सायली म्हणते, मला एवढंसं काय भाजले सर, तुम्ही सर्वजण आता मला बसून ठेवणार आहात का? तर अर्जुन म्हणतो, हो, आता तू काहीही काम करणार नाहीस, वरती जायचं आणि फक्त आराम करायचा. कल्पना ताई म्हणतात, सायली, आता अर्जुन जे सांगतोय ना तेच ऐकायचं आहे. सायली म्हणते, पण आई. कल्पना ताई म्हणतात, मला काही सांगू नकोस. तर प्रिया म्हणते, सायली, तू काळजी करू नकोस, आता स्वयंपाक करायची संपूर्ण जबाबदारी माझी, तू अजिबातच काळजी नको करूस, तू फक्त आराम कर. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, आता सायली आणि अर्जुनच्या जाळ्यात प्रिया कशा प्रकारे अडकेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.